नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. शरद पवारांनी ठाण्यामध्ये पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती देताना, पत्रकार परिषद घेताना हिट विकेट दिलेली आहे. सेल्फ विकेट. सेल्फ विकेट म्हणजे स्वतःहून आपली विकेट समोरच्या टीमच्या हातात देणं. बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून, आयसीसीचे अध्यक्ष म्हणून शरद पवार बाकी काही शिकलेत की नाही मला माहीत नाही, पण क्रिकेटमधली सेल्फ विकेट देणं शरद पवार जरूर शिकलेले असावेत, अशीच सगळी स्थिती आहे. केंद्रातलं मोदी सरकार हे सर्व आघाड्यांवर फेल झालंय याची माहिती शरद पवार ठाण्यामध्ये पत्रकारांना देत होते. अर्थात संदर्भ म्हणून ते संसदेमध्ये दिल्या गेलेल्या उत्तरांच्या कॉपीज तपासून बघूनच ते बोलत होते. शरद पवार सुरुवातीलाच अगदी पराभूतासारखं बोलत होते. शरद पवार म्हणाले की सगळीच कामं झाली नाहीत असं नाही, काही कामं झाली आहेत, कमी जास्त झाली आहेत, ते मी मान्य करतो. ऐका पवार सुरुवातीलाच आपली विकेट कशी बहाल करतायत. एव्हरी इंडियन विल हॅव 24 तास इलेक्ट्रिसिटी सप्लाय बाय 2022. 2022 पर्यंत प्रत्येक नागरिकाला 24 तास आणि आठवड्याचे 7 दिवस वीज पुरवली जाईल. आणि आता त्याची माहिती जी दिसते, इंडियन मिनिस्टर ऑफ पॉवर यांनी जी काही माहिती दिली प्रश्न पार्लमेंटमध्ये उचलल्याच्या नंतर, त्या आम्ही याच्या संबंधीचा लवकरच रिवाईज कार्यक्रम घेणार आहोत. आणि इलेक्ट्रिसिटी ही 66% लोकांना आज विजेची व्यवस्था झालेली आहे. कमिटमेंट होती एव्हरी इंडियन. त्या एव्हरी इंडियनमध्ये 44% लोकांना अद्याप वीज प्राप्त झालेली नाही. ऐकलं. आता जरा पुढे जाऊया. शरद पवारांनी एक मोठा घोळ केलाय, आकड्यांचा घोळ केलाय. पवारांना कळलंच नाही की आपण नेमकं काय सांगतोय, काय बोलतोय, काय म्हणतोय. आता झालंय काय, जरा नीट तपासून बघू. शरद पवार बोलत होते देशातल्या वीज पुरवठ्याबाबत. केंद्रात मोदी सरकारने ठरवलेलं होतं की 2022 पर्यंत देशातल्या सगळ्या लोकांच्या पर्यंत वीज पोहोचेल. आता वीज पोहोचेल हे ठरल्यानंतर आत्ता 2022 पर्यंतची स्थिती काय आहे याबाबतची माहिती सरकारनं संसदेमध्ये दिलेली होती. शरद पवार हेच आकडे सांगतायत, दावा करतायत 44% लोकांच्या पर्यंत वीज न पोचल्याचा. जरा पवारांचा दावा नीट ऐका, खरंच नीट ऐका. आणि इलेक्ट्रिसिटी ही 66% लोकांना आज विजेची व्यवस्था झालेली आहे. कमिटमेंट होती एव्हरी इंडियन. त्या एव्हरी इंडियनमध्ये 44% लोकांना अद्याप वीज प्राप्त झालेली नाही. ऐकलात. यात स्पष्टपणे कळत आहे की पवार म्हणतायत की सगळ्या नाही पण 66% लोकांच्या पर्यंत वीज मिळालेली आहे. किती? 66%. 100%तून 66 वजा केल्यावर उरलेला आकडा हा 34 येतो, 44 नाही. पण शरद पवारांनी 44% लोकांच्या पर्यंत वीज पोहोचली नाही असा आरोप करून टाकलाय. गंमत म्हणजे माध्यमांनी सुद्धा या फिगर्स देऊन टाकलेल्या आहेत. शरद पवारांनी बोलता बोलता 10%चा घोळ करून टाकलाय. 66% लोकांच्या पर्यंत वीज पोहोचलेली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मुळात गावापर्यंत वीज पोहोचते, लोकांच्या पर्यंत पोहोचायला किंवा ती रेकॉर्डवर यायला लोकांनी अधिकृत मीटर कनेक्शन घेणं आवश्यक असतं. पण लोकांनी आकडे टाकून वीज घेतली असेल तर ते वीज कनेक्शन पोहोचलंय या कॅटेगरीत मिळत नाही. देशातल्या सगळ्या राज्यांच्या वीज कंपन्या किंवा वीज मंडळं ही वीज गळती आणि वीज चोरीला वैतागलेली आहेत. आता पवारांना
लोकांच्या या आकड्याकडे लक्ष वेधायचं होतं का माहीत नाही. पवारांच्या या आकडेवारीमुळं वीज कंपन्यांनी आणि वीज मंडळांनी वीज चोरांच्याकडे लक्ष वळवलं आणि त्यांना आपले कनेक्शन अधिकृत करायला लावले. तर हा रोष पवारांना सहन करावा लागणार आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. इथे पडते विकेट. त्यासोबत पवारांनी आणखी एक मुद्दा मांडलाय, तो म्हणजे घरांचा. या सरकारनं म्हणजे मोदी सरकारनं 2022 पर्यंत सगळ्या कुटुंबांना घरं देण्याचं वचन दिलेलं होतं. पण पवार सांगतायत 30% लोकांच्या पर्यंत घरं पोहोचली नाही आहेत, 30% लोकांना अजून घर मिळालेलं नाहीत. हे सांगताना पवारांनी आकडा देखील सांगून टाकलाय. बघा, कमिटमेंट काय होती, 2022पर्यंत प्रत्येकाला घर देऊ. आत्ता आपल्याला असं दिसतंय की प्रत्येकाला घर हे काही मिळालेले नाही. 58 लाख 58 लाख घरं 54 देशामध्ये या काळात बांधण्यात आलेली आहेत. याचा अर्थ एकंदर देशाच्या लोकसंख्येच्या आणि घराच्या आवश्यकतेच्या 30% सुद्धा लोकांना पूर्ण घरं त्या ठिकाणी दिली गेली नाहीत. ऐकलत? यात स्पष्टपणे आपल्याला कळतंय की 58 लाख लोकांना घरं मिळालीत देशात, असं पवार सांगतायत. आता मुळात या देशाची लोकसंख्या, त्यात बेघरांची संख्या, एका घरातल्या कुटुंब सदस्यांची संख्या, या सगळ्याचा विचार केला तर पवारांना 30% लोकांच्या पर्यंत घरं मिळाली नाहीत हे सांगायचं आहे. पवार वेगवेगळ्या मुद्द्यावर बोलत होते. घर मुद्द्यावर बोलत होते, डिजिटल साक्षरता या मुद्द्यावर बोलत होते, इंटरनेट कनेक्शनवर बोलत होते आणि 60% 70% उपलब्धी झाली आहे हे देखील सांगत होते. पुन्हा तोच प्रश्न येतो, पुन्हा तोच. आणि जो मुद्दा मोदींचे विरोधक काढू नका असा म्हणतात. 70% लोकांच्या पर्यंत, 66% लोकांच्या पर्यंत या सुविधा पोहोचतात. 30, 34, 35% लोकांच्या पर्यंत सुविधा पोहोचत नाहीत. याचा कांगावा केला जातो आहे शरद पवारांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या. कारण शरद पवार हे 10 वर्ष कृषी मंत्री होते, त्याआधी संरक्षण मंत्री होते. शरद पवारांचा केंद्रीय मंत्रिपदाचा एकूण कार्यकाळ हा 12-13 वर्षाचा आहे. मोदींचा सत्तेचा एकूण कार्यकाळ हा 8 वर्षाचा आहे. शरद पवारांनी आपल्या कार्यकाळामध्ये या सगळ्या गोष्टी किती केल्यात जरा सांगितलं तर जास्त बरं होईल. आणि सगळ्यात शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा, ज्याला मी सेल्फ विकेट म्हणतोय, त्यावर आलं पाहिजे. शरद पवारांनी या सगळ्या प्रकरणामध्ये महिला अत्याचारामध्ये मोठी वाढ झाल्याचं सांगितलंय मोदी सरकारच्या काळामध्ये. आणि उदाहरण कुठलं देत आहेत? बिल्किस बानोचं. बिल्किस बानोच्या प्रकरणामध्ये कसं झालंय बघा. म्हणजे बिल्किस बानो प्रकरण मोदी पंतप्रधान घडले त्यावेळेला झालेलं नाहीये. बिल्किस बानोच्या प्रकरणामध्ये आरोपींना शिक्षा होऊन त्यांनी 18 वर्ष शिक्षा भोगलेली आहे. 18 वर्ष. मोदींना केंद्रात सत्तेवर येऊन 8 वर्ष झालेली आहेत. 18 नव्हे. ते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी. म्हणजे मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये बिल्किस बानोचं पंतप्रधान असलेल्या काळामध्ये अत्याचार घडलेले नाहीत. आणि योगायोगाची गोष्ट अशी आहे पवार साहेब, आपल्यासाठी सांगायची आहे की महिला अत्याचार हा गृह विभागाशी संबंधित विषय आहे. ऊर्जा विषय हा राज्य सरकारशी संबंधित विषय आहे. म्हणजे गृह विभाग राज्य सरकारच्या अखत्यारीत येतो, ऊर्जा राज्य सरकारच्या अखत्यारीत येतं, गृहनिर्माण राज्य सरकारच्या अखत्यारीत येतं, ग्रामविकास राज्य सरकारच्या अखत्यारीत येतं, स्वच्छता टॉयलेटचा विषय आपण मांडलाय राज्य सरकारच्या अखत्यारीत येतं. या राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषयांच्या मध्ये मोदीचा क्रेडिट स्कोअर तुम्ही सांगताय. मला तुम्हाला महिला अत्याचाराच्या विषयामधली माहिती सांगायची आहे पवार साहेब. महाराष्ट्रामधला महिला अत्याचाराचा रेट काय बघा. साकीनाका बलात्कार प्रकरण कोणाच्या काळात घडलं होतं तपासा. आपल्या मंत्र्यावरती 2-2 महिला आरोप करतायत एकाच मंत्र्यावरती, हे देखील तपासून बघा. आपल्या पक्षाच्या महिला अध्यक्षावरती तिच्या सुनेनंच छळाचा आरोप केलाय, तो देखील तपासून बघा. महिला अत्याचारावर कोण बोलतोय पवार साहेब? आपल्या युवक शाखेच्या अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा रजिस्टर्ड होतो, त्याकडे जरा बघा.
या सगळ्या गोष्टी जर पवार साहेब आपण तपासल्या तर महिला अत्याचाराच्या प्रकरणामध्ये आपल्या पक्षाचं योगदान खूप मोठं आहे हे आपल्या लक्षात येईल. आपण काहीतरी बोलता आणि त्यावर मग उत्तर द्यावं लागतं. पवार साहेबांनी आपल्या हातानंच हा गोल करून घेतलेला आहे. ज्या ज्या विषयात अच्छे दिन अपेक्षित धरतायत पवार, ते केंद्र आणि राज्य या दोघांची जबाबदारी आहे. आपल्या राज्यानं यात काय केलंय हा प्रश्न देखील उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. आणि तो 10% घोळ पवार कसा भरून काढणार आहेत ते देखील त्यांनी सांगणं आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.